ही माझी बरणी आहे, मी घरी घेऊन जाणार आहे. शोभा, ए शोभा, शोभा, शोभा. लता सोड. नाही सोडणार. लता सोड. नाही सोडणार. लता सोड. आताच माझी बरणी फुटली असती ना, तुझ्याकडे पैसे घेतले असते मी. असं कसं मी घेतले असते पैसे? माझी बरणी आहे ती. माझी बरणी आहे ती. माझी बरणी आहे. माझी बरणी आहे लता. आमची बरणी आहे. नाही तर काय सांगते तुला? नाही नाही माझी बरणी आहे. नाही माझी बरणी आहे. माझी बरणी आहे. माझी बोलते. मोहन, मोहन, मी इथे आतमध्ये आहे. मोहन मला बाहेर काढ. मोहन. मोहन. शोभाताई, आता काही झालं ना तरी ही बरणी देणारच नाही मी. मी बघते ना कशी देत नाही ती. अहो मोहन भाऊजी, तुम्ही काहीतरी सांगा ना यांना. लता वहिनी ती खरं बोलते, ती बरणी आमचीच आहे हो. मोहन्या, आताच म्हणालास ना ही बरणी तुझी नाहीये म्हणून. हो ना, पण आता हे पण सुरू झाले. अहो नाही, खरंच वहिनी ही बरणी आमची आहे, प्लीज द्या ना आम्हाला. अरे असं कसं द्या ना. आता ही बरणी माझी आहे हे सिद्ध करायला मी काय कोर्टात जाऊ? अहो लता वहिनी, शपथ तुमची ही खरंच आमची बरणी आहे. या आता शपथा सुरू झाल्या. काय मोहन भाऊजी आहे. शोभा, तू तरी सांग ना प्लीज प्लीज आपल्याला बरणी. मगाचपासून मी तेच कोकलत होते ना बोलून की ही बरणी आपली आहे आपली आहे, तेव्हा नकार दिला तुम्ही. आता बघा देते का? द्या ना प्लीज वहिनी, ती बरणी नाही. आता ना काही झालं ना तरी ही बरणी देणारच नाही. मी बघते ना कशी देत नाही ती. शोभा वहिनी, लता वहिनी, हे बघा, चाळीचा अध्यक्ष या नात्याने मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, तुम्ही काही करून सुवर्ण मध्य साधा आणि हा प्रॉब्लेम सोडवा. मोहन मला बाहेर काढ. मोहन. हे बघा लता वहिनी, या बरणीच्या बदल्यात मी तुम्हाला आणखी एक नवीन बरणी आणून देतो. पाहिजे तर हवं तर 2 बरण्या आणून देतो, पण प्लीज ती बरणी मला द्या. शोभे, तर मास्तराला काय झालंय? डोक्यावर पडलंय का? मोहन भाऊजी, आता तुम्ही एवढं म्हणताय म्हणून ठीक आहे, चालेल मला. घ्या बरणी. काय नको ठेव तुझ्याकडे बरणी ती. काय शोभा असं काय करते, ती बरणी घेऊ. तुम्ही गप्पा बसाव. आणि 2 बरण्या काय 2 बरण्या? हा, बरण्यांचा काय कारखाना आहे आपला? आधीच एका बरणीचा खोळ घालून ठेवलाय. शोभा वहिनी, प्लीज अशा भांडू नका हो, उगाच माझं नुकसान होईल. हो समीर भाऊजी, तुम्ही गप्पाच बसा. मोहन भाऊजी, आता जर ही बरणी हवी असेल ना तर 2 बरण्या द्याव्या लागतील, नाही तर जाते मी. सांगितलं ना नाही देणार म्हणून. मी अशा 100 बरण्या आणीन. चालले की दोन. शोभा, जातेच मी. जा जा. अहो लता वहिनी, अहो लता वहिनी, काय झालंय काय यांना? काळी जात अडकल्यासारखी का तडपडतात? आधी त्या बरणीचं काहीच पडलं नव्हतं त्यांना. अहो लता वहिनी, प्लीज ती बरणी द्या ना. असं काय नाही देणार. अहो लता वहिनी ऐका माझं प्लीज. नाही देणार. अहो लता वहिनी प्लीज काही करून बरणी द्या ना. सांगितलं ना नाही देणार. अहो नाही, खरंच वहिनी ही बरणी आमची आहे, प्लीज द्या ना आम्हाला. लता वहिनी प्लीज काही करून बरणी द्या ना, प्लीज बरणी द्या. हो समीर भाऊजी, ती बरणी द्या. अहो वहिनी, ते रंगवून व्हायचंय. काय नको तुमचं डिझाईन बिझाईन, काही दे. दे बरण्या. अहो पण ते रंगवून काय नको मग तुझं रंगून बिंगून, काही दे. खोळ घातलं त्या बरण्यानी. चल का. लता वहिनी प्लीज ती बरणी द्या ना. अहो आमची बरणी आहे ती, प्लीज देता का लता वहिनी? हो काय चाललंय तुमचं? घरी चला. शोभा, मला एक शेवटचा प्रयत्न करू दे. लता वहिनी देतील बरणी. लता वहिनी प्लीज बरणी देता का? तिला द्यायची असती ना बरणी तर केव्हाच दिली असती. चला तुम्ही. अगं पण देतील ना त्या. मी ना असे ऐकायचं नाही. इथेच थांबा, मी जाते. असं काय आहे त्या बरणीत? नक्कीच काहीतरी गडबड आहे.
लता वहिनी प्लीज ती बरणी द्या ना. अहो, आमची बरणी आहे ती, प्लीज देता का? लता वहिनी प्लीज द्या ना ती बरणी. अहो ती बरणी आमची आहे, प्लीज द्या ना. बरणी देणार नाही सांगितलं ना एकदा. अहो पण खरंच ती आमची बरणी आहे, प्लीज द्या ना. काय चाललंय तुमचं? बाजूला व्हा, मला मार्केटमध्ये जायचंय. हे बघा लता वहिनी, तुम्ही जर का मला ती बरणी दिलीत ना तर त्या बदल्यात मी तुम्हाला एक नवीन बरणी आणून देईन. पण तुम्ही त्या 2 बरणी देणार म्हणाला होतात ना. बर 2 बरण्या देईन, पण ती बरणी मला द्या. बरं ठीक आहे, देईन मी बरणी. उपकार झाले तुमचे लता वहिनी. पण त्याआधी 2 बरण्या मला आणून द्या, मग मी देईन बरणी. आत्ता आणून देतो 2 बरण्या. थांबा, आत्ता आणून देतो. मोहन, 3 दिवसापासून काय चाललंय काही कळतच नाहीये. डोकं चालत नाही माझं. तर येऊ दे मोहन्याला, चांगला धडा शिकवते. काय करतोय? हा? त्या लता वहिनींना ह्या 2 बरण्या देतो आणि आपली बरणी घेऊन येतो. तुझी हिंमत कशी झाली त्या बरणीला हात लावायची? म्हणजे त्या एका बरणीसाठी मी मेहनतीने बनवून लोणचं तू वाया घालवणार. तुला मी आधीच सांगितलंय मोहन्या, ती मला बरणी नको आहे. शोभा, अगं ती बरणी नाही मिळाली ना तर खरंच खूप अनर्थ होईल. काय आभाळ कोसळणार आहे का? हा, काय आहे त्या बरणीत? शोभा, त्या बरणीत भानू आहे. तू काय बोलतोस? तुला कळतंय? भानू आणि बरणीत? होय शोभा, भानू कुठेही जाऊ शकतात, काहीही करू शकतात. तू उगाच काही सांगून मला फसवू नकोस मोन्या. शोभा, खरंच सांगतोय, त्या बरणीत भानू आहेत. तुझ्या या भाकड कथेवर माझा अजिबात विश्वास नाहीये. शोभा, मग मी नवीन बरण्या आणतो. मला पैसे देतेस का? तुला काय वेळ लागले का? एका बरणीसाठी 2 बरण्या देणं हा मूर्खपणा आहे. शोभा, प्लीज मला त्या बरण्या घेऊ दे. अजिबात नाही. नवीन बरण्यासाठी तुला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. आणि खबरदार या बरण्याने हात लावला असतात. अगं पण शोभा, गप्प बस. यापुढे मला बरण्यांचा विषय नकोय. शोभा, शो- शो- त्या बरण्यांमध्ये ना 1 बरणी रिकामी आहे, ती आधी बाजूला काढून ठेव. हो. ती रिकामी बरणी कुठे? इथेच ठेवली. हो. अरे मोहन, इथे बरणी नाहीये. मोहन सॉरी. अरे सकाळी आपल्याकडे तो सफाई कामगार येतो ना, त्याने आज ती बरणी भंगारवाल्याला दिली रे. काय? ती बरणी हा, त्या ताई घेऊन गेल्या. तुम्ही बोलताय तर मी ठेवते विश्वास. हे बघा, मला चालते ना. द्या इथे बरणी. ए शोभा, शोभा, लता सोड. नाही सोडणार. सोड. माझी बरणी आहे. माझी बरणी आहे लता. आमची बरणी आहे. नाहीतर काय? मोहन भाऊजी, आता जर ही बरणी हवी असेल ना तर 2 बरण्या द्याव्या लागतील, नाही तर जाते मी. हॅलो. हा मॅडम, नाही सॉरी, आज जरा प्रॉब्लेम झाला म्हणून बुटीकला येऊ शकणार नाही. नाही, उद्या नक्की येतो ना. हो, आणि वेळेत येतो. मॅडम, एक विचारायचं होतं, जरा पगार ऍडव्हान्स मध्ये मिळेल का? नाही नाही, म्हणजे अख्खा पगार नाही दिला तरी चालेल. 300 रुपये हवे होते. नाही, घरी आजारी नाहीये कोणी, ते मला हे बरण्या विकत घ्यायचे होते 2, म्हणून हवे होते. हा
मॅडम ऐक, अहो मॅडम खूप गरज आहे आता. मास्टर याला इतकं अस्वस्थ मी कधीच बघितलं नाही. लताला एका बरणीसाठी तो 2 बरण्या द्यायला तयार झालाय. 300 रुपयासाठी महिन्याभराचा पगार सोडायला तयार झालाय. एवढा खटाटूप कशाला एका बरणीसाठी? काहीतरी गडबड आहे नक्कीच. मास्टरड्या, मी ना तुझी सासू आहे. तुझी गडबड ना मी नक्की शोधून काढणार. हा, हे राहुल, ए राहुल, हा बोल ना मोने, काय ना? थोडं मदत हवी होती तुझी. हा बोल ना, काय झालं? बोल ना. काही मागितलं देशील का? मदत करशील? अरे बस काय यार मोने, मित्रासाठी आपण काय पण करू शकतो. हा. बोल काय पाहिजे तुला? थोडे पैसे हवे होते, देशील? पैसे सांग ना, किती पाहिजे? 10, 20, 50 किती पाहिजे? नाही नाही, 300 रुपये हवे होते प्लीज. 300? हा. ते 300 रुपये नसतील, म्हणजे कॅश ठेवत नाही ना मी. एवढी कॅश नाही ठेवत, स्वाईप करतो डायरेक्ट कार्ड. जाऊया बाहेर एटीएम मध्ये एखाद्या कुठल्या तरी स्वाईप करून दे ना मला 300 रुपये प्लीज. हा हे बेस्ट आहे. एटीएम चाल, पण ते 100च्या नोटा नाही ठेवत ना एटीएम मध्ये. अरे नसतात ते, उगत आपलं फेरा होईल ये जा जा. त्यापेक्षा तू एक काम कर ना, तू हे मदन कडनं माग ना, त्याच्याकडे असतील. तो बघ मदन, तू बघ. मदन, ए मदन, मदन, अरे जरा 300 रुपये देतोस का? आता कसली वर्गणी काढताय? नाही वर्गणी नाही, ते त्याला तर काहीतरी काम आहे. देऊन टाक ना, पैसे देऊन टाक. कशाला हवे? काय मदन, कशाला विचारतोय? कधी मागितलं का त्यांनी तुझ्याकडनं पैसे? काहीतरी अडचण असेल, देऊन टाक ना पैसे. म्हणे अरे 2 दिवस आधी मागायचे ना, दिले असते ना. पण आता अरे जाम कडकी आहे. हे बघ, 1 रुपया नाही खिशात. हे बघ. काय यार मदन, शी, मित्रासाठी एवढं नाही करू शकत तू. अपेक्षा नाही यार तुझ्याकडनं अशा. शी नुसता दूर केला यार तू. हे राहुल्या, तुझ्याकडे आहेत ना पैसे, तू दे ना. माझ्याकडे 300 रुपये असते तर दिलेच असते, कळलं ना? माझ्याकडे पण असते ना, मी पण दिले असते. ए राहू दे, असते तर दिले असते. तुझी काय शाळा कळत नाही का? द्यायचे तर सरळ सांग, कळलं ना? जा जा, तू पण जा. माझ्याकडे असते तर दिले असते मी त्याला पैसे. समीर, समीर, अरे बोल ना, ऐकतोय मी. समीर, तुझ्याकडे काम होतं थोडं. काय रे? मला 300 रुपये देऊ शकशील का? माझा पगार झाला की लगेच परत देईन. कधी कुणाकडे पैसे न मागणारा मास्टरड्या हा सगळ्यांसमोर हात पसरतोय. असं काय आहे ते बरणीत? दीडशे. हे बघ, 200 रुपये आहेत. हो, थँक्यू. अजून 100 रुपये मिळाले की मला 2 बरण्या विकत घेता येतील. मग ती बरणी लता वहिनींकडनं घेऊन मी भानूला मुक्त करेन. किती त्रास होत असेल त्यांना त्या बरणीत राहून बिचाऱ्या. हे सगळं माझ्यामुळे झालंय. मला काहीतरी करायलाच हवं. अहो मला काय म्हणायचंय की आता कुठे जायचं असलं तर तुम्ही एकट्याने जा. का ग? नाही, मी नाही येणार. मी घरी बसीन. अहो मला तर अगदी असं वाटलं मी हरवले की काय. आणि एवढ्या गर्दीमध्ये मला एकटं पडल्यासारखं वाटतं. अगं असं कसं एकटं पडू देईन मी तुला. मी आहे ना, नेहमी तुझ्या सोबत असेल. हा काळजी करू नकोस तू. भानू तर बिचारे एकटे आहेत. एकटे अडकून पडलेत त्या बरणीत. काय होत असेल त्यांचं? मला त्यांना सोडवायलाच हवा काही करून.
मास्टरड्या हो इथे केव्हापासून तू राखणदारी करायला लागलाय? हा, तुझ्या घराला कुलूप आहे, दिसत नाहीये तुला? तुमच्याकडेच येणार होतो. माझ्याकडे हो. कशाला? एक 100 रुपये हवे होते. पगार झाला की तुम्हाला परत करीन. 100 रुपये? हो. बरं घे, 200 रुपये. नाही 200 नको, 100च द्या. अरे घे, समज तुला कमी पडले, तू कुणापुढे तिथे हात पसरणार आहेस? हा? आणि समज शिल्लक राहिले ना, माझे मला परत आणून दे. आता तोंडाकडे बघत तू भरू नको, जा आणि त्या बरण्या घेऊन ये. 2 चांगल्या बरण्या घेऊन ये. जा जा लवकर. एवढं असं काय आहे बरणी? म्हणजे मोहन भाऊजी एवढे उतावळे झाले? लता वहिनी, लता वहिनी, लता वहिनी, या. काय भाऊजी? या घ्या तुमच्या 2 बरण्या. हा. हे अरे वा, छान बरण्या आणल्या तर तुम्ही. मस्त, आवडल्या मला. आता माझी बरणी तिचा जरा मला. हो, मी काय पळून जाते का? नाही, म्हणून नाही, थोडीशी घाई होती म्हणून. आणते. हा, ठीक आहे तुमची. धन्यवाद. अहो एवढं काय त्या? नाही असं नाही. मोहिनी थांबा, मी आता तुम्हाला बाहेर काढते. भानू, भानू, भानू बाहेर या ना. मोहिनी, बाहेर या ना मोहिनी. ही बरणी माझ्या हातात आली की नाही, आता बघते हिच्यात काय आहे.